दरम्यान बलात्कारासारख्या घटनांचं गांभीर्य राज्यातल्या मंत्र्यांना आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने आता समोर येतोय। याचं कारण काल 2 मंत्र्यांनी केलेली धक्कादायक वक्तव्य। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाबद्दल केलेल्या विधानाने वाद उभा राहिलाय। घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही, प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते असं वक्तव्य त्यांनी केलं। तर देशात गुन्हेगार असल्याने असे प्रकार घडतच असतात असं बेजबाबदार वक्तव्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी केलं। त्यांनी केलेली ही धक्कादायक वक्तव्य आपण पाहूया। परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं। परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली, आरोपी अद्यापही अटकेत नाही, काय सांगाल? असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे। फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे, सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते। जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच। तर दोन्ही मंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्याने वाद निर्माण झाल्यावर विरोधी पक्षांनीही जोरदार टीका केली आहे। यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी या मंत्र्यांचे कान टोचत सल्लाही दिलाय। यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। या खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे। दरम्यान केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच नव्हे तर महायुतीतल्या सहकाऱ्यांनी देखील वाचाळवीर मंत्र्यांना काही सल्ले दिले आहेत। पाहूया। मंत्र्यांनी सावधानतेने या विषयामध्ये न्याय मिळेल अशाच पद्धतीची विधानं केली पाहिजे। अशी कोणीही महिलांबद्दल आपण विचार करून बोलले पाहिजे एवढं मी नक्की सांगू शकते। अजूनही मी ते काही त्यांचे बोललेले शब्द मी बरोबर ऐकले नाही। तर ते थोडाफार बाजूला लोक उभा होते, त्यांनी गोंगाट केला असता किंवा ओरडले असते तर काहीतरी त्यामध्ये लोकांना मदत करता आले असते, हा हेतू त्यांचा त्या ठिकाणी होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।